विद्यार्थी आता 1 जून रोजी ग्रुप सी ची प्री ची परीक्षा झाली. तत्पूर्वी ग्रुप बी ची प्री झाली होती आणि त्याचा आता निकाल आलेला आहे. त्याचा जो कट ऑफ आलाय तो साधारण 62.5 असा जनरल कॅटेगरीसाठी आलेला आहे. आणि हा कट ऑफ खूप जास्त लक्षणीयरित्या वाढलेला आहे. आपण जर एमपीएससीचे जर ग्रुप बी ग्रुप सी किंवा इव्हन जर राज्यसेवेचा पेपर जरी बघितला ना, तर असं सहज मनामध्ये येऊन जातं की ठीक आहे, हे ज्या पद्धतीने परीक्षा घेतात त्या पद्धतीने घेऊ द्या. पण मला ग्रुप बी ला आणि ग्रुप सी ला एका तासाच्या ऐवजी किमान 90 मिनिटं, 60 मिनिटाच्या ऐवजी 90 मिनिटं, 1.5 तास तरी वेळ आयोगाने अलॉट केला पाहिजे असं आपल्याला वाटतं का नाही? सहज आपल्या मनामध्ये भाव येऊन जातो. राईट. आपल्या मनाला वाटणं आणि प्रत्यक्षात असणं, राईट, यात खूप मोठं अंतर आहे, यात खूप मोठी दरी आहे. जे मला अलॉट झालंय ते माझ्या मनाप्रमाणे मी बदलू शकत नाही. मला ज्या स्टिप्युलेटेड टाइम दिलेला आहे त्याच वेळामध्ये मला माझा कार्यभार उरकवायचा आहे. आता गंमत कशी होत आहे, 62.5 मार्काचा कट ऑफ आला असेल आणि एखाद्याला 50 मार्क्स पडले असतील, तर त्या पोराच्या क्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणं ठीक आहे. ठीक आहे, त्याचा अभ्यास कमी पडला असं म्हणू शकतो. पण एखादा असा विद्यार्थी आहे की 62.5 पैकी 60 पडले, 58 पडले, 4 आणि 5 मार्काने त्याचा कट ऑफ राहून गेलाय, कुणाचा अर्धा मार्काने राहिला असेल, तर त्या पोरांच्या 5 मार्कापर्यंत तुमचं राहिलं असेल तर तुमच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही. त्याच्यातनं तुमच्या अभ्यासाच्या शैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. राईट. तुम्ही कुठल्या पद्धतीने वर्किंग केलंय त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आत्ताचा रिझल्ट आल्याच्या नंतर ग्रुप बीचं आपण ते 100 मार्काला 50-50 असे 2 गटामध्ये वर्गीकृत करूया. करंट अफेअर्स, सायन्स आणि मॅथमॅटिक्स चे 50 आणि बाकीचं रेस्ट ऑफ द 50. रेस्ट ऑफ द 50 मध्ये 45 मार्क्स घेतलेला पोरगा आहे आणि राहिलेल्या 50 मध्ये 12 आणि 13 मार्क्स घेतात पोरगा. कट ऑफच जाणार नाही तुमचं. तुम्हाला या 50 मध्ये आणि या 50 मध्ये संतुलन करायचंय. डोक्यामध्ये आता असाही विचार चालला असेल की मागच्या परीक्षेचा कट ऑफ वाढलाय, या परीक्षेला कट ऑफ कशाला वाढेल? तेवढे मार्क्स घेणारे विद्यार्थी आहेत, तेवढे मार्क्स मिळवणारे विद्यार्थी आता अस्तित्वात आहेत म्हणून कट ऑफ आहे. 62.5 ला कट ऑफ आलाय म्हणजे त्याच्या पुढे मार्क घेणारे भरपूर पोर आहेत. कळते का? कट ऑफच्या बाबतीमध्ये हा पिरामिड रूल लागू होत असतो. हा पिरामिड रूल लागू होत असतो. जसं जसं तुम्ही टोकाकडून खाली खाली येत जातो ना, तसं तसं नंबर ऑफ स्टुडंट्स काय होत जाते, वाढत जाते तुमचे. जे 62.5 मार्काला येऊन कट ऑफ थांबलाय, जिथं येऊन कट ऑफ थांबलाय तिथं 62.5 मार्काच्या विद्यार्थ्यांची संख्या किती भयंकर असेल विचार करा. राईट. त्याच्यापेक्षा अजून थोडं 1 मार्क खाली आला तर त्याच्यापेक्षा आणखी जास्त विद्यार्थ्यांची संख्या असेल. त्याच्यामुळं ना, तुम्ही स्वतःला अंधारात ठेवायचं काम करू नका की मागच्या परीक्षेचा कट ऑफ हे आला आणि ह्या परीक्षेमध्ये कट ऑफ हे येईल आणि मी इन होईल आउट होईल. माझं माझं म्हणणं हे आहे बघा, तुम्ही सिक्युअर झोन मध्ये असले पाहिजे. ऑलवेज सिक्युअर झोन मध्ये असलं पाहिजे. आणि ऑलवेज सिक्युअर झोन मध्ये राहायचं असेल तर तुझा अभ्यास तेवढा सिक्युअर असला पाहिजे. मी एक शिक्षक म्हणून बोलताना सगळ्या गोष्टी खूप सोप्या असतात. परीक्षेचा पेपर झाला आणि मी नंतर एक्सप्लेनेशन द्यायला येतो इथं आणि मी
बोलून जातो की 10 मिनिटात होतो, 12 मिनिटात होतो, 15 मिनिटात होतो. पण मी जेव्हा ऍक्च्युअल पेपर द्यायला जाईल तेव्हा खरंच होतंय का नाही की याविषयी संशयता आहे. कारण एखादा विद्यार्थी जेव्हा परीक्षेच्या हॉलमध्ये असतो ना, तिथलं वातावरण, त्याच्या डोक्यात असणारे असंख्य विचार, एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्याला त्याच्या करिअरच्या बाबतीमध्ये तो खूपच जास्त सेन्सिटिव्ह असतो. ही परीक्षा निघाली पाहिजे या गोष्टीचं बर्डन. राईट. साधारण घराचा पोरगा असेल तर त्याला त्याच्या आर्थिक परिस्थितीचं टेन्शन, हे अटेम्प्ट नाही निघाला तर पुढच्या अटेम्प्टला माझा आणखी राहणं वाढेल, खर्च वाढेल. हा असंख्य बाबीचा विचार घेऊन तो तिथं पेपर देत असतो. ते प्रेशर, त्याच्या डोक्यावरचं प्रेशर हे आम्ही इथं येऊन जेव्हा एक्सप्लेनेशन करतो त्याच्यापेक्षा जास्त असतं, एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, मी जेव्हा एक्सप्लेनेशन करायला येतो त्याच्या आधी पेपर बघितलेलं असतं. तुम्ही पेपर बघितलेला नसतं. खूप मोठा फरक आहे. मी नेहमीच सांगत आलो की एका विद्यार्थ्यामध्ये आणि एका शिक्षकामध्ये खूप जमीन आसमानचं अंतर आहे. कळलं? ज्याची जळती त्यालाच कळती, हे विद्यार्थ्याला लागू होतं. खालून बघणार असतो शिक्षक, त्याला काय तू असं कर, तू तसं कर. मैदानाच्या बाहेर थांबून विराट कोहलीला सजेशन देणं खूप सोपं असतं. पण मला जे वाटतं ते बोललं पाहिजे असं, म्हणून मी आज हे लेक्चर करतोय. तुमचं नेमकं चुकतं कुठं, माझ्या विषयापुरतं बोलतोय. गणित या विषयाचा अभ्यास तुमच्यापैकी सगळेच विद्यार्थी करतात. काही 5-10% लोकांना भीती असेल त्याची, पण कर्तव्य म्हणून तरी करता तुम्ही. आणि पण अभ्यास करताना तुम्ही कधीच आयोगाच्या अपेक्षित पद्धतीचा अभ्यास केलेला नाहीये. आयोगाला काहीतरी अपेक्षित आहे. हे बघा, जेव्हा एखादं इन्स्टिट्यूशन तुमच्या एक्झाम्स घेतं ना, तर ते काही तुमचा अमानवीय छळ करावा म्हणून घेत नाहीत. ते घेत असताना त्या वेळेमध्ये त्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत ह्या बाबी लक्षात ठेवूनच परीक्षा घेत असतात. आता जस्ट 27 तारखेला का 28 तारखेला, 26-27, सॉरी 25 तारखेला एक पेपर झाला वाटतं युपीएससीचा, 27-28 काय आहे, जस्ट लास्ट वीक. त्याचा पेपर बघा तुम्ही. खानदानी असा शब्द जो असतो ना, त्या कॅटेगरीतला पेपर होता. तसे पेपर आणखी आपल्याला तर नशिबाला आलेले नाहीयेत. आपण आणखी एकदम सोप्या पद्धतीने खेळतोय. जर तशा पद्धतीचे प्रश्न आणि तशा पद्धतीचे जर सगळं यायला लागलं, तर मग आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल असं म्हणता येईल. तेवढी काठिण्य पातळी आणखी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गाठलेली नाहीये. खूप प्लस पॉइंट आहे तुमचं. कळतं? अत्यंत सोपे प्रॉब्लेम्स असतात. पण चूक होते कुठं सांगतो. मी गणिताच्या बाबतीमध्ये ना, मला नेहमी मी दोन गोष्टींमध्ये बघत असतो. एक संकल्पना असतं आणि एक दृष्टिकोन असतो. एक प्रॉब्लेमला बघितल्याच्या नंतर तुला काहीतरी एक व्हिजन असलं तर व्हिज्युअलाइज होत आहे तुझ्याकडं. तुझ्याकडे व्हिजन असलं पाहिजे, तर तुला ते व्हिज्युअलाइज होत होते. स्पर्धा परीक्षेच्या गणिताच्या बाबतीमध्ये व्हिज्युअलायझेशन हा फार मोठा मॅटर आहे. आता संकल्पना जी असते ना, त्याच्यामध्ये पण ना, ज्याच्या त्याच्या विचारावरती संकल्पना डिपेंड करत असतात. त्याचे त्याचे विचार असतात. आता एखादा माणूस आहे जो समीकरणांना मांडूनच गणित करण्याची त्याची इच्छा असेल किंवा त्याची प्रवृत्ती असेल किंवा त्याचा अभ्यासच त्या पद्धतीचा असेल, तर तो संकल्पना तुझ्या त्या पद्धतीनंच विकसित करणार. एखादा विद्यार्थी आहे, एखादे शिक्षक आहे की ज्यांनी त्यांचं 10वी-12वी झालेलं आहे, व्हॉट एव्हर ही लर्न इन हिज स्कॉलॅस्टिक करिअर, त्याचे शालेय पातळीवरती त्यांनी ज्या पद्धतीनं त्याचा अभ्यास केलाय किंवा जे त्यांना सगळं मिळालेलं आहे, ते त्याच पद्धतीनं तुम्हाला डिलिव्हर करतील. तर म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने मिळाले ना, तुम्ही त्या पद्धतीने डिलिव्हर करतो. म्हणून संकल्पना ही व्यक्तिसापेक्ष असते. त्याच्या त्याच्या
त्या समजवरती ती अवलंबून असतं. कळतं? आणि दृष्टिकोन जो फॅक्टर असतो ना, तुमच्याकडं ज्या संकल्पना तुम्हाला दिल्या गेल्या त्यातनं तुमचा दृष्टिकोन डेव्हलप होत असतो. आज आमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये कालचा पेपर झाल्याच्या नंतर ग्रुप सीचा मी बऱ्याच जणांचे मी कधी बघत नाही. मी या सगळ्या खेळापासून दूर असतोय. तुम्ही माझे युट्यूबचे लेक्चर जरी बघितलं तर मी फार कमी प्रमाणामध्ये युट्यूबला येतो. राईट. तर तिथं जर तुम्ही नीट लक्ष दिलात तर दिल्याच्या नंतर मला असं एक लक्षात आलं की या काय चाललंय हे, कशा पद्धतीनं मांडताय ते, परीक्षेची रिक्वायरमेंट काय आहे आणि आपण मुलांना घडवतो कुठल्या पद्धतीनं. आणि ही बाब मुलाच्या काय लक्षात येत नसेल, म्हणजे त्यांनी ज्या संकल्पना तुमच्या क्लिअर केल्या होत्या ना, त्या तुमच्या संकल्पना ह्या गणित जमण्यासाठीच्या संकल्पना होत्या. गणित जमणं हा विषयच नाहीये. गणित गणित वेळेत जमण्यासाठी पाहिजे आपल्याला. आणि नेमकं सगळा विद्यार्थी वर्ग या शब्दाला मिस करतो. संपूर्ण विद्यार्थी तो गणित जमण्यासाठी खटाटोप चालली आहे त्याची. गणित वेळेत जमण्यासाठी खटाटोप नाहीये. मी थकलोय माहिती का सांगून सांगून, की तुम्हाला शालेय पद्धतीमध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्ही 10वी पर्यंतच्या पुस्तकातनं शिकलाय त्याच अप्रोचेस घेऊन त्याच संकल्पना घेऊन जर तुम्ही गणित सोडवत असाल स्पर्धा परीक्षेचं, तर तुम्ही गणितामध्ये तुमचं मेरिट मध्ये स्टँड होण्यासाठी आवश्यक मार्क तुम्ही कधीच कमवू शकणार नाही. तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारा म्हणजे गणित वेळेत जमण्यासाठी आवश्यक असणारा संकल्पना ज्या काही असतील त्या घ्याव्याच लागतील आणि त्यातनं तुम्हाला त्या तसा दृष्टिकोन तुम्हाला डेव्हलप करावा लागेल. बस एवढी एकच चूक आहे तुमची की जी तुम्हाला घेऊन जाते. कळतं? कितीतरी विद्यार्थी बघतो मी, काय रे सोन्या पेपर कसा गेला गणिताचा, कुठपर्यंत सोडलं, वेळच पुरला नाही. लेंदी होता पेपर. मग मला काय म्हणायचंय, जे कोणी 20-20 गणित मारतात ते तर सजिक तुमच्यासोबतचेच आहेत की रे, तुमच्याच वयाचे आहेत, तुमच्याच बॅच मधले आहेत, तुमच्यासोबतच काम करतात. त्या पोरांना वेळ कसा काय पुरला? त्यांनी तर तुमच्यासारखाच पेपर सोडवला ना. मग एक्स्ट्राचे क्वेश्चन्स कसे काय सुटले त्यांचे? त्याला 17-18 मार्कापर्यंत कुठल्या कुठल्या कशामुळे गेला तो? हं? त्याचं काहीतरी लॉजिक असेल ना, त्यांनी काहीतरी केलं असेल ना. तर त्यांनी फक्त एक केलेलं आहे, तुम्ही गणित जमण्यासाठी झगडताय, तो गणित वेळेत जमण्यासाठी झगडतोय. गणित वेळेत जमण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न केले तर तुम्हाला कुठल्याच परीक्षेमध्ये कट ऑफ काय येणार आहे हे विचारायची गरज भासणार नाही. कट ऑफ तुम्ही डिसाईड करता. कळतं? आता काय असतं माहितीये का, गणित जमण्यासाठी तुम्ही मरमर करता म्हणजे तुम्ही नाही येत ते, आम्हीच आहेत ते. आम्ही तुम्हाला डिलिव्हर करतो. संकल्पना कोण क्लिअर करणार आहे? आम्ही मास्तरच करणार. म्हणजे बहुसंख्य मास्तर हे तुम्हाला गणित जमण्यासाठी शिकवताय. शिकवताना सांगतायत की तू फक्त, तुला मागच्या वेळेस किती होते? 4 होते. कितीनं कट ऑफ गेलता? 2 न गेलता. तू आता 7-8च पडले पाहिजे एवढ्यासाठी प्रयत्न कर. हे शिकवतानाचा डायलॉग. म्हणजे काल मटकेच्या आकड्यामध्ये कल्याण कोपण एवढा एवढा आला होता तर आता एवढं एवढं येणार आहे असं नाहीये ना हे. पेपर नवीन आहे, परिस्थिती नवीन आहे, जागा नवीन असतील, जागांची संख्या नवीन असेल. स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास वेगवेगळ्या पोरांचा एका वर्षाच्या कालावधीमध्ये अभ्यास कुठल्या कुठं वाढून जात असतो. सगळं काही बदलत असतं. आम्ही आमच्या अशा विचारांनी कसं काय चालेल आमचं? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा पोरांनो, एखाद्या विद्यार्थ्याचं वर्ष वाया गेलं तर मास्तरचं काय वाया चाललंय? मास्तरचं काहीच वाया जात नाहीये. कारण सिलेक्ट झालेला पोराला बोलायला लावणं मास्तरचं आद्य कर्तव्य झाले. ते तर सांगतच मी ह्याच्यामुळे झालो, मी ह्याच्यामुळे झालो, ह्याच्यामुळे झालं. मार्केटिंग त्याची तर चालूच असतं.
याच्यामुळे झालो, याच्यामुळे झालो, याच्यामुळे झालो. आणि ते सिलेक्ट झाल्यानंतर बोंबलतच असतो सातत्याने. करेक्ट. खरं खोटं त्याच्या जीवाला माहिती. पण जे कोणी या प्रवाहात आहेत त्यांनी सुज्ञ होण्याची गरज आहे. म्हणून पाया पडून सांगतोय, हात जोडून सांगतोय, गणित जमण्यासाठी नाही तर गणित वेळेत जमण्यासाठी करा. आणि गणित वेळेत जमण्यासाठी काय करावं लागतंय तुम्हाला गंमत म्हणून सांगतो मी काही गोष्टी. आता मी कालचाच पेपर घेतोय, मी एक्सप्लेनेशन युट्यूबवरती टाकलेलं आहे, तरी मी तुम्हाला आणखी थोडस बोलतो याच्याविषयी. राईट. आता हा प्रॉब्लेम होता आणि या प्रॉब्लेमचं एक्सप्लेनेशन मी पाहिलं काही मास्तरांचं युट्यूबवरती. काय सांगितलेलं त्यांनी? एकूण विद्यार्थी संख्या, संख्या एक्स मान, या विद्यार्थी संख्येमध्ये मुलं किती आहेत? मुलं 25 मुलं आहेत. आणि मुलींची संख्या किती? मग एकूण एक्स आहेत, त्यातले 25 गेले, तर मुलींची संख्या काय असेल? एक्स मायनस 25 असेल. मार्कांची सरासरी दिलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणांची सरासरी 13 गुण आहे. मुलांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 10 गुण आहे. आणि मिळवलेल्या मुलींची गुण 8 आहे. आणि मग याच्यावरनं त्यांनी एक समीकरण तयार केलं. मुलांनी मिळवलेले गुण 10 × 25 प्लस मुलींनी मिळवलेले एकूण गुण 18 × x−25. मला तर एक्स पण काढता येईना बघा, माझा तर लय मोठा प्रॉब्लेम आहे. मी मानतच नाही तर काढण्याचा प्रश्नच येत नाही. राईट. बरोबर किती? 13 × x. हे कॅल्क्युलेशन केलं त्यांनी. हे 250 प्लस 18x मायनस, हे कॅल्क्युलेशन करत असताना सुद्धा त्यांच्याकडनं गडबड झालेली आहे. राईट. त्याला 4 भाग ना, 4×4 = 16, उरलं 2, 4 × 2 = 50, 450 बरोबर 13x. मग हे इकडं ते तिकडं काय असेल ते तुमच्यासोबत जे कार्यक्रम होत होते. मग हे किती आलं? 5x बरोबर हे इकडं 200 आलं. x बरोबर 200/5 बरोबर 40. म्हणजे एकूण विद्यार्थी 40 होते तुमचे. त्यात 25 मुलं असतील तर मुलींची संख्या किती असेल? 15 असेल. याला गणित जमण्यासाठी शिकणं असं म्हणतात. माझा तुम्हा विद्यार्थ्यांना एक साधा प्रश्न आहे. हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेमध्ये आला असता 10वीच्या, तर तू कसं सोडवलं असतंस? असं सोडवलं असतंस. बरोबर. पण 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुला उपलब्ध असलेल्या वेळ आणि स्पर्धा परीक्षेमध्ये या प्रश्नाला उपलब्ध असलेल्या वेळेचा काही फरक आहे का नाही? आहे, निश्चितच आहे. तिथं काही मिनिटं आहेत, 4 मिनिटं 5 मिनिटं, तिथं काही सेकंद आहेत, 36 सेकंद आहेत. माझं तुम्हाला अरे पाया पडून सांगायला लागलं, हे काय आहे? हा, हे कशासाठी आहे? असं केलं तर खरंच वेळ पुरेल का परीक्षेमध्ये? हा, मग तुझा अटेम्प्ट वाढावा म्हणून तू शेवटी गोळीबार करतो. तू त्यातले किती करेक्ट लागतील बरं? त्याच्या पाठीमागं पण कसलं भयानक लॉजिक आहे लोकांचं. 10 जर रॅन्डम मारलास, त्यातले 4 बरोबर आले, 8 होते, 6 गेले, 1.5 मार्क कटतो. काय ते त्यांचं कॅल्क्युलेशन. हे काय आहे? परीक्षा देतोयस तू, तुझ्या आयुष्याचा जीवनही खेळतेस तू. माझं काय म्हणणं आहे, स्पर्धा परीक्षेचा प्रश्न आहे. मग याला मी बोर्डाच्या परीक्षेनुसार का सोडवू? मी एक्स का पकडू? कारण ती माझ्या स्पर्धा परीक्षेची रिक्वायरमेंटच नाहीये. मला तेवढा वेळच नाहीये परीक्षेमध्ये. याची जाणीव तुला झाली पाहिजे.
तुझ्या आयुष्यातले किमती वर्ष तू या मेथडने घालत होतोस, की ज्याच्यामुळं तुला 10वी पर्यंत गणित जमलं नाही, ते येऊन आता या वयामध्ये करतोस. बरं, याचा काही फायदा पण नाहीये, परीक्षेत पेपर पण होत नाही. किती सोपं होतं. मुलं आणि मुली मिळून विद्यार्थी, मिक्सर अलिगेशनचा क्वेश्चन होता. मुलांची सरासरी किती आहे? 10 गुणांची होती. मुलींची किती आहे? 18 गुणांची आहे. दोन्ही मिळून किती होतं? 13 होतं. हे इकडं आलं, हे 5 आलं, हे इकडं आलं, 3 आलं. ह्या 5च्या जागी किती दिले होते त्यांनी? 25 मुलं दिली होती. 5 ला 25 म्हणजे किती पट झालं ते? 5 पट झालं. आणि हे 5 त्रिक ह्याची 5 पट झाली. हे 15 झालं. 15 मुलं. मिक्सचर अँड अलिगेशन नावाची एक कन्सेप्ट आहे, आपल्या सिलेबस मध्ये आहे. मग ती शिकवत असताना ती कन्सेप्ट नेमकी कुठं कुठं लागू शकते, त्याच्या क्रायटेरियाज काय, ते कशा पद्धतीनं लागू होते, हे त्या सरांनी शिकवताना सांगितलं पाहिजे. मी म्हणत नाही की सगळ्याच मास्तरांनी असं सोडवलं असेल, काही जणांनी असं सोडवलं असेल, पण बहुतांशी नामांकित जी लोक आहेत, ज्यांची युट्यूबला लाखामध्ये फॉलोअर्स आहेत, त्या लोकांना बघितलं तर की येते. राईट. तर आयोगाला तुला तुझ्यावरती तुझे कन्सेप्ट या पद्धतीनं क्लिअर केलेत म्हणून तुझा वेळ चाललाय. आयोगाला हे अपेक्षित नाहीये. आयोगाला अपेक्षित हे आहे, त्याच्या वेळेमध्ये बसवायचंय. राईट. समीकरणांच्या कन्सेप्ट क्लिअर करण्यापेक्षा रिक्वायरमेंट क्लिअर केली तर विद्यार्थ्याला मार्क्स मिळू शकतात. करेक्ट आहे. राईट. त्याच्या पुढचं उदाहरण एक दाखवतो मी तुम्हाला. याच्यामध्ये पण मला म्हणजे खूप म्हणजे आश्चर्य वाटलं ह्या गणिताला बघितल्याच्या नंतर. तर हे गणित आलं होतं. आता याच्या बाबतीमध्ये बोलताना मी त्यांच्याकडनं ऐकलं की ऑप्शन होऊन गेलं पाहिजे. ऑप्शन होऊन जाण्यासाठी ना त्या गणिताला तितक्या लेवलचं काय म्हणतात, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असली पाहिजे. ऑप्शन होऊन जाणं सोपं नसतं. उलट्या दिशेचा प्रवास आहे तो. एक बरं चला ठीक आहे, तुमची आहे, खूप क्लिअरिटी आहे तुमची, जबरदस्त क्लिअरिटी आहे. राईट. पण प्रॉब्लेम कुठे येतो? प्रत्येक ऑप्शन चेक कर ना. काही जण म्हणतात इकडून चेक कर, काही जण म्हणतात इकडून चेक कर. एखाद्या प्रश्नाचं उत्तर नेमकं कुठे ठेवायला पाहिजे याच्या पाठीमागे कुठला तर्क असू शकतो का? ते लिहित असताना रॅन्डमली कुठं ठेवून देतो तो आन्सर. बरोबर. काही जणांना बघितलं मी की या प्रश्नाचं उत्तर देत असताना त्यांनी असं लिहिलं होतं की त्या गाडीचा वेग त्यांनी मूळ वेग व्ही मांडला, 480/व्ही केलं. आता व्ही न किती किलोमीटर पर आवरनी? 8 किलोमीटर पर आवरनी कमी झाला. व्ही-8 480 झाले. राईट. आता ही याच्यापेक्षा इथं वेग कमी झाल्यामुळे तो वेळ वाढला तर हे जास्त आहे. तर या दोन वेळेतला फरक दिलाय. वेळेतील फरक किती होता? 3 तास आहे. आणि मग हे 480/व्ही-8, 480/व्ही बरोबर 3 दिलेले. आता तुम्ही कॅल्क्युलेशन केलात तुम्ही, तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? इथं या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं आणि इथं व्हीचा वर्ग नावाची एक कन्सेप्ट म्हणजे एक राशी तयार होते की ज्यातनं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होते. मराठीमध्ये त्याला वर्ग समीकरण असं म्हणतात. कितपत योग्य आहे? मला आहेतच 36 सेकंद, त्यात मला
मी मूळ वेग पकडायचा, त्याच्यातनं 8 ही समीकरण तयार करायचं, आणि इथनं मग मी आता ते वर्ग समीकरण सोडवायचं. बरं, इथं डायरेक्ट वर्ग समीकरण नाहीये, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे. बरं, 480चा 8 सोबत गुणाकार आहे, मायनस मायनस प्लस आहे, इकडलं तिकडे जाणार आहे, तिकडलं इकडे येणार आहे. मग बरेचसे 4-5 स्टेप केल्याच्या नंतर तुला वर्ग समीकरण भेटणार आहे. त्याच्यानंतर त्याचे वायव पाडायचे, त्याला सोडवायचं आणि मग उत्तर द्यायचं. निश्चितच वेळ पुरणारच नाही. मी जरी गेलो ना परीक्षेला आणि मी या पद्धतीनं सोडत असेल तर मला सुद्धा वेळ पुरणारा नाही येते. आता राहिला प्रश्न तुम्ही ऑप्शन चेक करण्याचा. काय हा प्रकार? मी आता या 40 न भागलेला, राईट, 12 आलं, पुन्हा 8 कमी केलं, 32 न भागलं, मग 480 भागिले 32, मग आता कापा ह्याला, राईट. आता योगायोगानं पहिलंच गणित त्याचं उत्तर आहे म्हणून ठीक आहे. मला हे 4 ठिकाणी करायचं वेळ आली तर कितपत योग्य आहे ते. म्हणजे ही तर किंमत घ्यायचीच, त्याच्यातनं 8 मायनस करायचं, त्याच्यावर चेक करायचं. बघा पोरांनो, मी काय सांगायला लागलो, नीट आहे का? तू परीक्षेच्या हॉलमध्ये आहेस, मी घरी पेपर आल्याच्या नंतर बघून कॅमेऱ्याच्या समोर येते. त्याच्यामुळं मी डोकं लावून काय बोलायचंय, काय काय फेकायचंय तुझ्यासमोर प्रिपेअर्ड करून मी तुझ्या समोर येतो. पण मीही तुझ्यासारखा ब्लाइंड असेल तर अंतर्वेग आणि वेळ नावाच्या कन्सेप्ट मध्ये आपण बघितलेलं आहे, अंतर बरोबर वेग गुणिले वेग. म्हणजे अंतरचे अशीच अवयव पडतात. अंतराचे जर अवयव पाडले आपण, त्यातला एक अवयव वेग मानला तर दुसरा अवयव काय मिळतो? वेग, वेळ दाखवतो. अंतराचे अवयव पाडले आम्ही तर त्यातला एक काय दाखवतो मला? वेळ दाखवतो. दुसरा काय दाखवतो? वेग दाखवतो. खूप सिंपल कन्सेप्ट आहे. आता मला अंतर 480 दिलेलं होतं, मला याचे अवयव पाडायचे. कडेला शून्य असल्यावरती किती पटकन अवयव पडतात? 48, 10. मला 8 न कमी केलं, मी वेग कमी करतो आता याला, 40 वर आले. 40 न्याला 12 झाली. इथं 2च तासाचा फरक पडायला लागला, मला 30 तासाचा पाहिजे. आणि याला 40 न कमी केलं, 32 आलं. 32 ला 15 झालं, 3चा फरक पडला. म्हणजे उत्तर काय आलं असतं? 440 किलोमीटर. मी चेक करत बसलोच नाही. मला या संख्येचे अवयव पाडण्याच्या टेक्निक्स ज्या काही आहेत, त्याचे जे काही फंडे आहेत, त्याच्यामध्ये जे काही वैदिक सामावलेलं आहे ते माहिती आहे. कळतं का नाही? राईट. म्हणजे एखादा पोरगा मला याच्याकडे जाऊन एक चेक करेपर्यंत मला मी 40 ला आलेलोच होतो, आणि 32 ला चेक केलं, 32 दिड 400, 32 दिड 48 होतं, म्हणजे 480, 15 तास. 12ला 15 म्हणजे 3 तास वाटतायत माझे. तुम्हाला ना तुमच्याकडे थोडासा वेदिकचा अप्रोच आला ना, या सगळ्या गोष्टी, त्याच्यासोबत कॅल्क्युलेशन पण येतं आणि या सगळ्या गोष्टी जमायला लागतं. तितकं सोपं गणित होतंय. मी तुम्हाला खरंच सांगतो, गणित वाचायला वेळ लागतो, सोडवायला वेळ लागणार नाही, नीट जर गेलात तर. याच्यानंतरच्या उदाहरणामध्ये बघा, तुम्हाला एक गंमत दाखवतो. अरुणने एका दिवसात केलेले काम सचिननं केलेल्या कामाच्या अर्धा आहे. मी एकांचं लेक्चर बघितलं तर त्यांचं, त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, राहुल राहुल 14 दिवसात करतो. एका दिवसात अरुणने केलेले काम सचिनच्या कामाच्या अर्धे, तसंच सचिनने एका दिवसात केलेलं काम राहुलने केलेल्या कामाच्या अर्धा आहे. राहुलनं केलेल्या कामाच्या अर्धा आहे. म्हणजे राहुल जर 2 रुपयाचं काम करत असतो तर ते 1 रुपयाचं काम, म्हणजे ह्याला दिवस दुप्पट लागणार. मग कुणाला? सचिन. सचिनचं 28 दिवस केलं, आणि पुढे गेलं, अरुणने 1 दिवसात केलेले काम सचिननं केलेल्या कामाच्या अर्धा आहे, म्हणजे दिवस दुप्पट लागतील. हे अरुण, हे 56 दिवस. परीक्षेमध्ये एवढं रिव्हर्स अँगलनं विचार करायला चालतं डोकं. आणि मग त्यांनी इथं एक एलसीएम घेतला, इथं 56 घेतलं त्यांनी, आणि इकडं हे 4, हे 1, हे एक आहे 2, सॉरी इथं 1, तिघांनी मिळून केलं 7, आणि 56चं करायला 8 दिवस.
पण माझा प्रश्न परत तोच आहे की राहुलला 14 दिवस लागले तर सचिनला 28 दिवस लागते. एवढं रिव्हर्स थिंकिंग करण्याचं आपल्याला परीक्षेमध्ये तेवढा टेम्पो असतो का, तेवढं माइंडसेट असतं का? नाहीये. तर याला एक क्षमतेवर आधारित उदाहरण होतं, राईट. त्याला किती सिम्पल करता आलं असतं. म्हणजे सगळ्यांनीच नाही पण बऱ्याच जणांनी त्याच्या पद्धतीनं सॉल्व्ह केलं. हे सचिन, राहुल आणि अरुणाची 3 नग आहेत, बरोबर आहे. हे अरुण, राईट. आता अरुणने एका दिवसात केलेलं काम सचिननं काम केलेल्याच्या अर्धा आहे. हे सचिनच्या अर्धा आहे, 1/2 पट, राईट. आणि पुढे काय म्हणले, तसंच सचिनने एका दिवसात केलेलं काम राहुलने केलेल्या कामाच्या अर्धा आहे, ह्याच्या अर्धा आहे. मग अॅरो जिथून निघतात 4, 4 2, 2 1 झालं 4. आता काय विचारलं त्यांनी, एकटा राहुल दिवसाला 4 चढतो. 14 दिवसामध्ये किती काम झालं? 56 झालं. 4 2 6 1 7, एका दिवसाला 7, तर 56चं काम करायला 8 दिवस. म्हणजे तुम्ही तर म्हणतो मी तर याच्यावरतीच पेन आणि पेन्सिल घेऊन करू शकतो तुम्ही. आणि राहिला हा प्रश्न, अर्धे आहे ही जी पट लागलेली आहे, ह्या पटीच्या संदर्भानं आपण वयवारीमध्येच सगळं बघत असतो ना. ज्याला पट लागली त्याला कुणाला छेद द्यायचा, कुणाला अंश द्यायचा, किंवा आपण टक्केवारी नावाचा चॅप्टरच तेवढा एका कन्सेप्टवरती संपवतो. मग काही जणांनी केलेलं आहे, काही जणांनी असं केलेलं आहे. काही जणांनी, ज्यांनी कोणी त्या अँगलनी सॉल्व्ह केलंय, त्या अँगलनी खरंच वेळ पुरेल का? नाही ना. हो, सिम्पल आहे हो. काळकाम वेग मध्ये दोनच प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात, एक तर दिवसावर आधारित असतात, नाहीतर एक तर क्षमतेवर आधारित असतात. आणि काळकाम वेगच्या प्रॉब्लेमला सोडवायचा एकच पर्याय आहे. त्याच्यात इन्व्हॉल्व्ह असलेल्या लोकांची कॅपॅसिटी आणि नेमकं कामाची राशी एवढं माहितच पाहिजे, तर प्रॉब्लेम सुटतो, विषयच संपला. एवढ्या 3च गोष्टी, 2-3 गोष्टी. मग इथं दिलेलं स्टेटमेंट क्षमतेवरती आहे, दिवस ऑलरेडी दिलेले आहेत, काम काढता येतं, विषय सॉल्व्ह होतो, राईट. त्याच्यानंतरच्या उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे, एक दुकानदार 2 मोबाईल फोन प्रत्येकी 3600 रुपयाला विकतो, राईट. आणि एका मोबाईल फोनवर त्याला 20% नफा, दुसऱ्या 20% तोटा होतो. तर त्या दुकानदाराला संपूर्ण व्यवहारात किती टक्के नफा किंवा तोटा झाला असं विचारलं. बघा, काय काय केलं, म्हणजे केलेलं सांगतो मी, परीक्षेमध्ये हे अपेक्षित नाहीये का. आता 20% तोटा झाला म्हणजे त्याच्या हाताला किती टक्के लागला? 80% लागतो. 80% म्हणजे 3600 रुपये हे तोट्याच्या व्यवहारात झालं. मग खरेदी किंमत 100%, राईट. मग आता हे तुम्ही तिरपा गुणाकार करून त्यांनी सॉल्व्ह करून दाखवलं. हे पी बरोबर काय केलं त्यांनी, पी एक काहीतरी कॉस्ट प्राइस CP1 पकडाली, राईट. 3600 गुणिले 100 भागिले 80, हे कॅल्क्युलेशन केलं त्यांनी. CP1 बरोबर 9×5=4500 काहीतरी येऊन जाईल ते, 4500. आणि एक नफ्याने विकलेलं आहे, म्हणजे 120% बरोबर 3600, तर 100% त्याची खरेदी किंमत असेल. ही दुसरी CP2 बरोबर 3600 गुणिले 100 भागिले 120, CP2 बरोबर हे 3000 रुपये. यांची बेरीज 7500 आणि यांची बेरीज 7200. म्हणजे तुम्ही खरेदी 7500 ला केलं, विकलं 7200 ला, नफा किती झाला? 300 रुपये तोटा झाला तुमचा, राईट. म्हणजे काय झालं बघा, तुम्हाला सांगतो मी. तुम्ही हा एक व्यवहार सेपरेट पकडला, करेक्ट आहे. एक वेगळा व्यवहार पकडला ना तुम्ही, आणि हा सुद्धा एक वेगवेगळा व्यवहार पकडला तुम्ही. म्हणजे तुम्ही त्या एका गणिताचे 2 तुकडे केले त्याच्यात. पण ह्या तुकड्याचा विचार करण्यामध्ये गेलेला वेळ, ह्या तुकड्याचा विचार करण्यामध्ये गेलेला वेळ, आणि मग निश्चितच 36 सेकंदाच्या ऐवजी 1 मिनिट, 1.25 मिनिट वेळ जातो. आणि आपणच सांगायचं, आम्हीच गणिताचाच मास्तर, गणिताच्याच क्लासमध्ये पोराला सांगायचं की सगळे प्रश्न सोडवायची काही गरज नाही. काय प्रकार आहे, राईट. किती सिंपल प्रॉब्लेम होता. जर आयोगाने असं विचारलं असतं ना यांना,
एका नफ्यामध्ये 20% नफा झाला, दुसऱ्यात 20% तोटा झाला, तर त्या व्यवहारात झालेला शेकडा नफा किंवा तोटा काय म्हणला असतं, तर त्यांनी उड्या मारून मारून सांगितलं असतं की 20 गुणिले 20 भागिले 100 केले असते आणि नेहमी तोटा होतो म्हणून सांगितलं असतं. एकदम झपकट सांगितलं असतं त्यांनी. आयोगाला माहिती होतं की या प्रॉब्लेमला हे या पद्धतीने बोलणारच आहे, म्हणून थोडंसं शेपूट लावलं त्यांनी. एक्झॅक्ट अमाऊंट विचारली, इन्सिस्ट ऑफ आस्किंग ऑन पर्सेंटेज. राईट. आणि मग 20% नफा 20% तोटा म्हणजे ओव्हरऑल 4% काय झालं, तोटा झाला. 4% तोटा म्हणजे 4 भागिले 100 म्हणजे 1/25. बरोबर. म्हणजे तुझी खरेदी जर 25 रुपये असेल, तर तोटा 1 रुपयाचा होईल तुला, आणि तुझी विक्री किती रुपये होईल? 24 होईल. तू दोन घड्याळ विकतोस, 3600 7,200. या 24च्या तुलनेमध्ये 72 3 पट घेऊन 2 शून्य दिले, याची पण 3 पट घेऊन 2 शून्य देणार पाहिजे माझ्या. 300 रुपये लॉस प्रॉफिटचा मॅक्सिमम प्रॉब्लेम एवढ्या एका कन्सेप्टने सॉल्व्ह होतो. खरं तर एक पर्सेंटेज मध्ये शिकलेली कन्सेप्ट घेऊन आपण जेव्हा लॉस प्रॉफिट मध्ये येतो, तेव्हा आपण काहीतरी वेगळं शिकायला लागलो, ही भावनाही निर्माण होत नाही मनामध्ये. इतकं सिंपल होतं हे. ह्याच्यात समीकरण मांडण्याची काय गरज होती, किंवा याची काय आवश्यकता होती, किंवा दोन वेगवेगळ्या अँगलवर जाऊन विचार करण्याची काय गरज होती. राईट. पण इथं तुला टक्केवारीला अपूर्णांकात रूपांतर करून कुणाला काय घ्यायचं, हेचा तुझा बेस परफेक्ट असला पाहिजे. तिची संकल्पना आणि त्यातनं निर्माण होणारा तुझा दृष्टिकोन व्यवस्थित असला पाहिजे, तर हे सगळं व्यवस्थित आहे तर वेळेत होतो. राईट. मग आता आता हे गणित बघितलं मी, काय कमाल आहे यार, म्हणजे भन्नाट आहे. तर याला काय केलंय ह्या लोकांनी, असं एक झाड घेतलं त्यांनी. आता हे इथून तुटलं म्हणून सांगितलं त्यांनी, आणि याचा बुंदा इथं काटकोनातच आहे, आणि हे 7 वर्गमुळात 3, हे पूर्ण 21 आहे, असंच लिहिलं त्यांनी. इथून एवढं आपण एक्स पकडलं समजा, याची उंची काढायची ना कधी, आणि मग हे पूर्ण 21 आहे, तर हे राहिलेलं किती असेल, हे हे राहिलेलं तुमचं 21 - एक्स असेल, की जे तुटून असं पडलेलं आहे, म्हणजे ह्याची काय झालं, 21 - एक्स. आणि मग इथं त्यांनी काय केलं की हे एक्सचा वर्ग प्लस 7 वर्गमुळात 3चा वर्ग बरोबर 21 - एक्स कंसाचा वर्ग, पायथागोरसचा प्रमेय वापरला इथं. माझं सिंपल एक विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे, त्या सरांना असं हळूच विचारायचं, सर हा प्रॉब्लेम बोर्डाच्या परीक्षेला आला असतं तर कसं केलं असतं. ते म्हणतील असंच करावं लागतं. मग स्पर्धा परीक्षेला आलं तर ते म्हणतील असंच करावं लागतं, कारण त्यांनी तसंच केलं ना. मग त्यांना हळूच विचारलं पाहिजे, बोर्डाच्या परीक्षेमध्ये मला येणारा वेळ आणि स्पर्धा परीक्षेमध्ये माझ्या प्रश्नाचा येणारा वेळ जर सारखा नसेल, तर मग मी मेथड का सारखी ठेवू. साधा आहे ना हे, जे खूपच म्हणजे व्यावहारिक विधान आहे. जर मी आता देत असलेल्या परीक्षेमध्ये माझ्या प्रश्नाला येणारा वेळ आणि मी जेव्हा बोर्डाची परीक्षा दिली तेव्हा माझ्या एका प्रश्नाला येणारा वेळ बदललेला आहे, तर माझ्या आता मेथड बदलल्या पाहिजेत. साधा आहे ना. आणि मग तुम्ही हे सोडवलं तुम्ही, आणि त्याच्यावर एकशे किंमत काढतायत. माय बाप हो, तुमच्या जागी मी जरी असलं तरी माझं 36 सेकंदात होणार नाहीये. कळतंय का? आता मला काय म्हणायचंय की हा प्रॉब्लेम ऍक्च्युअली अप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री म्हणून ओळखला जातो. बेसिक ट्रिग्नोमेट्री शिकवल्यावरती अप्लिकेशन म्हणून घेतलं जाते. आता आर्ट्सच्या पोरांना कॉमर्सच्या पोरांना जर मी साइन थिटा आणि कॉस थिटा म्हणायला लागलं तर त्याचं डोकं उठेल. तिथं फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक एक वर्गमुळात 2, एक वर्गमुळात 3 आणि 2, बस हे दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. ना कुठल्या ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज लक्षात ठेवायच्या आहेत, ना काहीही करायचं नाही. आम्ही कधी केलं नाही आणि तुम्हालाही करायची गरज नाही. आता बघ मी सांगतो तुला, हे 1 वर्गमुळात 3 2, मी ह्याचीच का निवड केलो, कारण इथं उंची मला 7 वर्गमुळात 3 दिलेली जमिनीपासून. मग आता हे 7 वर्गमुळात 3 इथं आहे ना,
म्हणजे ह्याच्या तुलनेमध्ये हे 7 पट आहे. मग याची सुद्धा किती पट असेल? हे 7 पट असेल. 7 पट म्हणजे कोणाने? हे 7 आलं. आणि हे 7 दोन्ही 7 आणि हे 14. बघा हे 14 आणि आता बेरीज करून बघा, या दोघांची 21 झाली. झालं, एवढंच गणित होत ते. आणि तिथं तुम्ही पायथागोरसचा प्रमेय मांडताय. 21 - x ब्रॅकेटचा स्क्वेअर करून त्याचं एक्सपान्शन करतात तुम्ही. आणि मग कसं काय गणित अवघड होणार नाही? गणिताची भीती कशी वाटणार नाही? हा, तू किती अभ्यास केलास तर काय उपयोग आहे त्या अभ्यासाचा? हा, तुला शेवटी तू ठोकूनच येणार ना. त्या कष्टाला काय अर्थ राहिला? तर ते जे कष्ट करतायत तुम्ही, ते जे करण्याची पद्धती आहे किंवा त्याच्यासाठी जी संकल्पना वापरलेल्या आहेत त्या चुकीच्या आहेत. त्या कमी वेळेमध्ये गणित होण्याचे नाही, ते गणित होण्यासाठी आहे. तुला गणित कमी वेळेत आणायचंय. बघ तू आता, तुला गणित कमी वेळेत आणायचं असेल तर तुला हे परवडत आहे का तुला पायथागोरस प्रमेय परवडते? तू तुझं डिसाईड कर. एक अजून एक गणित दाखवतो तुम्हाला. साखरेच्या किमतीत 20% कपात केल्याने ह्याच्यामध्ये काय केलं काही जणांनी? साखरेची मूळची किंमत 15 रुपये आहे, 15% कमी केली. ह्याचे 15, हे 20% कमी केले, 12 आले. ह्याचे 20% कमी केले, 16 आले. ह्याचे 20% कमी केले, 12 दोन्ही 24 म्हणजे 10 रुपये, 9 रुपये 60 पैसे आले. आणि ह्याचे 20% केले, 12 रुपये 80 पैसे आले. राईट. मग आता दोन्हीकडे 160 रुपये, मग 160 भागिले 15, 160 भागिले 12 भागच जात नाही. म्हणजे काय काय लॉजिक, खतरनाक लॉजिक. मग हे येणार नाही. 160 भागिले 20, 160 भागिले 16, हे 8, हे 10, 2च किलो वाढले, आपल्याला 2.5 किलो वाढून पाहिजे. येणार आला का तू माझ्या पिल्ल्या सोन्या? हं? ही एक मेथड. असलं नसतंय, असं होत नसतंय, कळलं का? राईट. काही जणांनी कसं केलं याला बघा. 160 रुपये एकूण रक्कम, हे एकूण रक्कम 160 रुपये. आणि हे 160 रुपये, 160 रुपये. अगोदरची किंमत X रुपये पकडली आणि त्याला मग 20% कमी झाले म्हणजे 0.8x, 80% ऑफ X. आणि यांची वजाबाकी केली की 2.5 किलोग्राम साखर आली. हे सोडवायचं. त्या प्रेशरला तुला हे कळतं काय की कुणाला X पकडायचं? बरं ठीक आहे, मूळ किंमत शोधायची, शोधा म्हणले, त्यालाच पकडलं असतं. पण हे समीकरण मांडल्याच्या नंतर ते 36 सेकंदात होणारच नाही ना. पण मी लॉस प्रॉफिट घेत असताना चलनाचा वापर करायला सांगत असतो. एकूण रक्कम माझी कशी आहे? कॉन्स्टंट आहे. म्हणजे माझा दर आणि मला मिळणारी राशी, भाव जर वाढला तर मला मिळणारी राशी कमी होईल. आणि दर कमी झाला तर वाढणारी राशी काय, मिळणारी राशी काय होईल? वाढेल. व्यस्त चलनामध्ये, तर व्यस्त चलनात गुणोत्तराची आदला बदल होते. एवढ्या एकाच तत्वज्ञानावरती आपण टाइम अँड डिस्टन्स, बोट प्रवाह, रेल्वेतले काही उदाहरणं, आंतरवेग वेग, सॉरी 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 हे नफा तोटा, काळक्रम वेग, असे असंख्य चॅप्टर्स फिनिश केलेले. आता तर बाजारात पुस्तक पण उपलब्ध आहे. त्या पुस्तकात पण सगळं ते दाखवलेलं आहे, कशा पद्धतीने वर्कआउट केले. प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन केलेली आहे, मास्तरच लागत नाही नीट जर विचार केला तर. राईट. मग त्याच्यामध्ये 20% कपात केली त्यांनी. 20% म्हणजे काय मग बाळा? 20 भागिले 100 म्हणजे 1/5. म्हणजे 5 रुपयाला 1 रुपया कमी झाला म्हणजे 4 रुपये झाला. म्हणजे त्यांच्या दराचं गुणोत्तर किती होतं? 5:4 होतं. म्हणजे काय होईल? 4:5 होईल. म्हणजे अगोदर 4 भाग घेत होती साखर, नंतर 5 भाग यायला लागली. किती वाढली? 1 भाग वाढली. 1 भाग वाढली, त्याच्यामुळे किती किलो वाढले? 2.5 किलो वाढली. म्हणजे 1 भाग बरोबर जर 2.5 किलो असेल तर 4 भाग बरोबर 10 किलो असतील. आणि 160 रुपयामध्ये 10 किलो साखर घेत असेल मी, तर 16 रुपये पर किलोग्राम भेटेल. विषयच संपला. ना समीकरण आहे, ना काही, म्हणजे काय म्हणतात त्याला, काही मांडायचं आहे, काहीच नाही. आणखी एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. तुम्ही शालेय पातळीवरती ज्या कन्सेप्ट आहेत त्या पद्धतीनं करायला गेलात ना, तर तुम्हाला एकेका चॅप्टरसाठी बऱ्याचशा गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. असंख्य गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. पण तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा गणित सॉल्व्ह करतो ना, तेव्हा नेमक्या बाबी लक्षात ठेवाव्या लागतात.
तुम्हाला म्हणतो पर्सेंटेज सारखा चॅप्टर, लॉस प्रॉफिट सारखा चॅप्टर 2-3 कन्सेप्ट मध्ये फिनिश होतो. 2-3च गोष्टी. टाइम अँड डिस्टन्स सारखं 2-3 गोष्टीमध्ये, म्हणजे प्रत्येक चॅप्टरला नॉट मोर दॅन 3. 2-3 गोष्टी, 2-3 गोष्टी, 2-3 गोष्टींमध्ये चॅप्टरच फिनिश होत असतो. कळतंय? तर तुम्हाला तुमची नेमकी चूक काय होते, तर तुम्ही गणित जमण्यासाठी शिकताय. तुम्ही गणित वेळेत जमण्यासाठी शिकत नाहीये. तुम्हाला गणित वेळेत जमावं म्हणून जर शिकायचं असेल, तर तुम्ही जे XYZ चाललंय तुमचं, त्याला तुम्हाला पहिल्यांदा सोडावं लागेल. तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं विचार करावा लागेल. वेगळ्या पद्धतीनं काय विचार करायचा, ह्याचं आजपर्यंत कुठं संकलन केलेलं नव्हतं. कळतंय? काही माझं पुस्तक आलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लिहिल्या. यातले हा प्रॉब्लेम माझ्या पुस्तकातून आलेला, माझ्या पुस्तकात म्हणजे मी घेतलाय हा प्रॉब्लेम. राईट? तर त्याचा आधार घ्या. क्लास क्लास असला पाहिजे. राईट? ज्या गोष्टींमुळे तुम्ही गणितापासून दूर गेलात, तीच गोष्ट तुम्ही आता ह्या वयामध्ये परत येऊन जर क्लासमध्ये करत असाल, तर त्याला अर्थ नाहीये. तर नेमकी चूक कुठं होते, तर तुमच्या विचारामध्ये आहे. तुम्ही गणित जमण्यासाठी शिकताय. तुम्हाला गणित वेळेत जमायसाठी शिकायचंय एक. तुम्हाला गणितात पैकीच्या पैकी मार्क घ्यायच्यात म्हणून शिकायचंय. गणितात 2, 4 आणि 5 आणि 7 मार्क घ्यायच्यात म्हणून शिकायचं नाहीये. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे, गणितामध्ये जोपर्यंत तुम्ही समीकरण, पाढे, सूत्र याला फाटा देणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला अपेक्षित असणारा, आयोगाला अपेक्षित असणारा वेग तुम्हाला अटेंड करता येणार नाही. आणि हे बघा, मी असं म्हणणार नाही की तुम्हाला नोकरी लागणार नाही. तुम्हाला नोकरी लागते, पण ते लागत असताना जे फ्रिक्शन आहे, त्याचे घर्षण आहे, त्याच्यासाठी जे करावं लागणारं स्ट्रगल आहे, ते जास्त असेल. पण आलं 1-2 वर्षात, केलं, नोकरी मिळवलं, गेलं, हे चांगलं आहे का 6-7 वर्ष, 8 वर्ष घासून कुठली तरी एखादी नोकरी काढून निघून जाणं हे आज चांगलं आहे, हे तुम्ही ठरवा. कळलं? आणि इथून पुढं कट ऑफ कधीच कमी होणार नाही. त्या भ्रमाखाली, त्या भ्रांतीखाली जगू नका. कळलं? आत्ताच काय झालंय याच्यापेक्षा पुढं काय करायचंय हे खूप महत्वाचं आहे. माझं नेहमी तत्व राहिलेलं आहे, मी काल झालेल्या दिवसाविषयी विचारच करत नाही, कारण ती वेळ गेली आहे माझी. म्हणून मी भूतकाळावरती जास्त विचारच करत नाही. मी माझ्या वर्तमानावरती जास्त विचार करतो. मी आज काय करायला पाहिजे, मी ते ठरवून करतो. आणि हे करत असताना मला माझ्या भविष्याची चिंता मात्र असते, की त्याच्या दृष्टीनं मी काय केलं पाहिजे, त्याच्या दृष्टीनं काय केलं पाहिजे. त्याच्यामुळं गेलेल्या वेळेविषयी विचार न करता, माझी येणाऱ्या नोव्हेंबरमध्ये किंवा या वर्षभरामध्ये ज्या काही परीक्षा आहेत, तिथं मला झालेल्या सगळ्या चुका मला दुरुस्त करायच्या आहेत. हे मनाशी ठाण ना, या मनाशी तुम्ही एकदा काय म्हणतात त्याला, त्याचा निश्चय करा. आणि ते जे चाललंय ना सगळं तुमचं बाहेरचं, मी ते बघून मला जे राहवलं नाही. आणि मी हे लेक्चर घेऊन यायचा विचार केला. या सगळ्या बोलण्याच्या ओघामध्ये काय तुम्ही अ, खूपच म्हणजे बौद्धिकदृष्ट्या सक्षम लोक आहात. तर माझ्या विचारात आणि तुमच्या विचारात कुठं तफावत आढळली, तर तुमचा मी लहान भाऊ समजून मला स्किप करा. कळलं? की मी बोललेलं सगळंच खरं असलं पाहिजे असंही काही नाहीये. राईट? पण मला जे वाटलं, जिथं कुठं तुम्ही चुकताय, तुमच्या जागी माझं लेकरू राहिलं असतं, माझा चिन्मय राहिला असता, तर मी काय घडून आणलं असतं त्याच्यामध्ये, तर ते जे बदल त्याच्यात घडून आणले असते मी, ते सांगायचा मी प्रयत्न केलाय. कळलं? आणि हे सांगतो मी आणखी एक गोष्ट, हे फार अवघड नसते, ह्या पद्धती आहेत ना ह्या खूप सोप्या आहेत. राईट? माझं पोरगं आत्ता 7वीला गेलंय या वर्षी. RS अग्रवाल पूर्ण फिनिश झालेलं आहे, मोठं A to Z एक्झाम्पल्स येतात त्याला. तर त्याला त्याचा IQ जास्त आहे म्हणून येत नाहीत त्याला, त्याला ज्या पद्धतीनं, ज्या मेथड्सनी त्याला त्याला त्याच्यावरती हॅमरिंग केले ना, ज्या कन्सेप्ट सांगितल्या, त्याच्यामुळे त्याला ते जमायला लागलं. मी त्याला इक्वेशन्सनी, त्याला एक्सनी शिकवलं असतं, तर तर त्याला ते 8वी 9वी पर्यंत, 10वी पर्यंत त्याचा बेस झालेला पाहिजे असतं.
तो आता 7वी मध्ये गेला यावर्षी. तर लहान पोरांना पण आपण या पद्धतीने शिकवू शकतो. तुम्ही तर मोठे आहात. आणि या सगळ्या गोष्टींना तुमचं 10वी पर्यंतचं शिक्षण काही मॅटर करत नाही. तुमचं आजचा निश्चय मॅटर करत असतो. राईट. तर हे लेक्चर मी इकडे थांबवतो. यातनं काहीतरी तुम्ही माझा हा जो काही सल्ला होता तुम्ही मानाल अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो.